महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे पसरले आहे। जो तो पक्ष आपापल्या परीने या निवडणुकीला सज्ज झाला आणि यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। परंतु तुम्हाला माहित आहे का, मराठवाड्यातून पहिल्यांदा महिला खासदार म्हणून लोकसभेत कुणाला मान मिळाला होता व तो मान मराठवाड्यातून त्या महिलेने कसा मिळवून घेतला, तर हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी पूजा उचित, तुम्ही बघत आहात AI न्यूज। मराठवाड्यातून पहिल्या महिला खासदार म्हणून लोकसभेत काम करण्याचा मान हा बीडच्या केशर काकू क्षीरसागर यांच्याकडे जातो। बीड जिल्ह्यातील राजरीच्या सरपंच, पंचायत समिती सभापती, चौसाळ्याचे आमदार आणि 1980 च्या निवडणुकीत खासदार असताना त्यांचा राजकीय प्रवास 1980 नंतर 3 टर्म बीड मध्ये प्रतिनिधित्व करताना सुरू झालाय। खरं म्हणजे काकूंचे माहेर हे विजापूर, पण त्यांचा विवाह जुळला तो राजूच्या सोनाजीराव क्षीरसागर यांच्या सोबत। दिवसभर घाण्यावर तेल काढून विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या केशर काकूंचे विचार क्रांतिकारी रूपाचे होते। रजाकाराच्या दडपशाहीच्या होरपाळून निघालेल्या या भागात हिंदू महिलांनी पडदा पद्धती लागत होती, ती काकूंनी प्रथमतः मोडून काढली। त्यांचा हा गुण सरपंच पदापर्यंत घेऊन गेला। त्यांचे पती सोनाजीराव यांच्या गावात दबदबा होता, ते सांगलीतील तसेच गाव ऐकत असे। साहजिकच काकूंचे नेतृत्व हे आणखी विकसित झाले। बालपणी विजापूर येथे असताना महात्मा गांधी यांची फेरी घरासमोरून जात असताना लहानग्या केशर काकू त्यांच्या सोबत जयजयकार केला। पंडितजींची मिरवणूक जात असताना त्यांचे लक्ष मिरवणुकीत पाहत उभ्या असलेल्या केशर काकूकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांना बोलावून गुलाबचे फूल दिले। सामाजिक कार्याचे प्रेरणा हे 2 प्रसंग पूरक ठरल्याचे काकूंनी सांगितले आहे। पुढे बुधासनासाठी विनोबा गावात आले असता काकूंनी महिलांना एकत्र केले। त्यावेळी विनोबांनी तुम्ही आणखी पुढे जा असा सल्ला त्यांना दिला। हा सल्ला मानून काकू काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झाला। शाळा कारखान्याची उभारणी केली। 1980 मध्ये मातब्बर उमेदवार स्पर्धेत असताना वसंतदादा पाटील यांच्या मार्फत इंदिराजींची भेट घेतली आणि उमेदवारी खेचून आणली। या निवडणुकीत त्या 67,503 मतांनी 1984 ला 1,10,000 आणि 91 ला 1986,000 मतांनी प्रतिस्पर्धात पराभूत केले। त्यानंतर 1989 मध्ये बीडसह महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात पुराचा तडाखा बसला। रात्री केव्हा तरी पावसाला प्रारंभ झाला आणि जोर एवढा वाढला की सकाळी उठल्यावर बिंदू नदीचे बीड एवढे होते। 300 व लाखहून अधिक गेले। पूल, झोपड्या, घरे, झाडे उन्मळ पडली। लोक मदतीसाठी आक्रोश करीत होते। काकू परिवारासह मदतकर्त्यांच्या उतरल्या, पण त्यात पुन्हा घरी गेल्या। घरातून खुनाची आटी घेतली आणि बिंदुसरेला प्रार्थना केली। काही वेळाने पूर ओसरला। पंचायत समिती सदस्य असताना मतदानासाठी 2 दिवसाची ओळी बाळातीन असतानाही पुरातून पोहत मतदानासाठी बीडला पोहोचल्या। आमदार असताना रोह्यो कमिटीचे त्या देखील सदस्य देखील होत्या। महाबळेश्वरच्या मजुरांनी पैसे मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्या थेट महाबळेश्वर येथे पोहोचल्या। ओसाट्याच्या जंगलात त्यांनी मजुरांचे म्हणणे ऐकत व परतताना तोच आकाश काळे ढग जमा झाले। लाचमध्ये बसून तातडीने पेल तीर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण मुसळधार पावसाने गाठले। जंगल परिसरातील पहिलाच पाऊस, संध्याकाळची वेळ, लाच कशीबशी पलीकडे पोहोचली। पण केशर काकूंची तळमळ धाडसीने प्रशासकीय यंत्रणा देखील यावेळी थक्क झाली होती। 1984 पूर्वी पंतप्रधान आणि अन्य नेत्यांच्या भेटी फारशा अवघड नव्हते। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अन्य नेत्यांशी केशर काकूंची जवळकी होती। केशर काकूंच्या झालेल्या एका सभेला व्यासपीठावर इंदिराजींनी केशर काकू आणि प्रेमलताताई चव्हाण या 3 महिला होत्या।
एकदा साखर कारखान्याच्या उभारणीला परवानगी मिळावी म्हणून केशर काकू इंदिराजींकडे गेल्या होत्या. तेव्हा इंदिराजींनी घाई गडबडीत होता. त्यांनी टेबलवर पेन्सिल आपटली आणि त्या काकूला म्हणाला, जल्दी बोलो, मुझे बाहर जाना है. काकू म्हणाल्या, आपने पेंसिल टेबल पर पटक दी. मैं डर गई हूँ, मैं अभी नहीं कर सकती, मुझे हिंदी भी आती नहीं. नंतर त्या जेव्हा इंदिराजींना भेटल्या तेव्हा त्यांची कारखाना काढण्याची मानसिकता पाहून इंदिराजींनी चकित झाल्या. महिला नेत्या साखर कारखाना कसा काय काढू शकता असा प्रश्न इंदिराजींसमोर होता. पूर्ण काकूंनी त्यांच्या मनातली यावेळी शंका काढली. दुसऱ्या भेटीत बीड दूरदर्शन केंद्र त्यांनी मंजूर करून आणले. केशर काकू या मूळच्या तेली समाजाच्या. त्यांनी बीड जिल्ह्यात सर्वोत्कृष्टाने आपली पकड घट्ट केली. जिल्ह्याच्या राजकारणावर क्षीरसागर घराण्याचा ठसा कायम आहे. केशर काकू नंतर रणजित पाटील, प्रीतम मुंडे या 2 महिला खासदारांनी बीडचे प्रतिनिधित्व केले आहे. आता आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना होण्याची चिन्हे आहे. प्रीतम यांच्या 2 टर्म झाल्या. या निवडणुकीत बीडच्या खासदार महिलांची होण्याची शक्यता एवढी मात्र खरी आहे की जिल्ह्यात महिला राजकारणाची पायाभरणी यावेळी केशर काकूंनीच केली होती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा AI न्यूज.